नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। माऊली प्रतिष्ठानचा संविधान चषकावर दणदणीत विजय। निर्मलनगर पाऊलबुद्ध मैदानावर 5 दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न। अहिल्यानगर प्रतिनिधी। अहिल्यानगर उपनगरातील निर्मलनगर पाऊलबुद्ध मैदानावर संविधान दिनानिमित्त भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ बनसोडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा 5 दिवस उत्साहात पार पडली। 40 वर्षावरील ज्येष्ठ खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांचा उत्साह वाढावा आणि फिटनेससाठी खेळाचे महत्त्व अधोरेखित व्हावे या उद्देशाने 12 संघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला। अंतिम सामना माऊली प्रतिष्ठान विरुद्ध फैयाजभाई फ्रेंड सर्कल अशा 2 संघात रंगला। उत्तम खेळ कौशल्य दाखवत माऊली प्रतिष्ठानने विजय मिळवत संविधान चषकाचे मानकरी पद पटकावले। विजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफी व प्रथम पारितोषिक 31,000 रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। तसेच या संविधान चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाज अवेश शेख, उत्कृष्ट गोलंदाज श्रीकांत असलकर, मॅन ऑफ द सिरीज सचिन हरिश्चंद्र, बेस्ट फिल्डर रॉबिन महाडिककर तसेच बेस्ट टीम समर्थ सर्व्हिस व मॅन ऑफ द मॅच कुंडलिक कटोरे, प्रमोद घाडगे, वैभव भगत, वाजिद शेख, सचिन हरिश्चंद्र, विकी निकरड तसेच ऋषी टोकेकर, मशिंद्र मस्के, राजू शेख, अवेश शेख, जावेद शेख या विजेत्यांना राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश भाऊ बनसोडे, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, प्रामाणिक विधाते गजेंद्र भांडवलकर, संदीप पाटोळे, प्रमोद घाडगे, नितीन कचकल, अंकुश मोहिते, सुमित गायकवाड, पप्पू पाटील, संजय आल्हाट, चांगदेव घोडके, संदीप मंडलिक, नाना जाधव, उदय देहरे मेजर, महेश गोगे, अनिल गायकवाड, संदीप सगळगिले तसेच समीर भिंगारदिवे, किरण गायकवाड, रामा काते, प्रवीण कांबळे, सुभाष वाघमारे, वैभव औटी, गणेश शिंपी, राजा जयस्वाल, शांतवन साळवे, ऋषी कराळे, दीपक सरोदे, वैभव म्हस्के, विशाल म्हस्के आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले। प्रतिनिधी महेश कांबळे। तोफखान्याचे पीआय माननीय भांबळ साहेब, खरं ज्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमचे असे सामाजिक न्यायाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ बनसोडे, विनर टीमचे जे स्पॉन्सर आहेत की ज्यांची टीम आहे असे आमचे दुसरे मित्र गजेभाऊ भांडवलकर, सुमित गायकवाड, मंडलिक साहेब, आमचे बाकीचे मंचावर सर्व मान्यवर आणि उपस्थित खेळाडू मित्रांनो, खरं आज सर्वप्रथम तुम्हाला संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज ही घटना लिहिल्यामुळे या ठिकाणी आम्ही मंचावर आहोत आणि आपण सुद्धा खरं तर आमच्या समोर या ठिकाणी आता जी फायनल मॅच या ठिकाणी जिंकलेली आहे एवढे या घटनेला अत्यंत महत्त्व आहे। आणि आज सकाळीच खरं तर सुरेश भाऊ बोलत असताना तो म्हटला की संविधान चषक या वर्षामध्ये आपण जे आयोजित केलेलं आहे तर त्यामध्ये 12 टीम्स होत्या आणि मागील 5 दिवसापासून खरं तर या मैदानावर या मॅचेस झालेल्या आहेत। पण निश्चितच त्यांनी मला सांगितले तेही तुम्हाला मी सांगतो की पुढच्या वर्षी खरं तर नगर शहरामध्ये फार मोठी टुर्नामेंट या संविधान दिनानिमित्त खरं तर तो आयोजित करण्याचा खरं तर त्यांनी मानस व्यक्त केलेला आहे। त्यामुळे निश्चितच आपल्या सगळ्या खेळाडूंना मोठं बक्षीस मिळण्याची संधी आणि अनेक दिवस खरं तर या ग्राउंडवर खेळण्याची संधी सुद्धा मिळणार आहे। आम्ही ते मारवाडी लोकांच्या दारात जसे बसतात तसे आम्ही बसायचो, 10-15 षटकं होईपर्यंत ते घरात घेत नसायचे। नंतर मात्र ते त्यांना दया यायची या पोरांना आतमध्ये, असे सामने आम्ही पाहिलेले आहेत। त्या काळात कोणाच्याकडे टीव्ही नसायचा परंतु हाऊस खूप होते क्रिकेट खेळण्याची आणि क्रिकेट पाहण्याची, तर त्या आठवणी आता पुन्हा जाग्या झाल्या। जो काही विजयी संघ आहे त्याचं मी अभिनंदन करतो आणि जे काही उपविजेते आहेत त्यांनाही मी असं सांगेल की तुम्ही नावमेद होऊ नका। या ठिकाणी म्हणजे एका फोनवर जगदीश भांबळ साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले तर आमच्याबरोबर कायमच आहेत, गजी भाऊ आहेत, सुमितजी गायकवाड आहेत, अंकुशजी मोहिते, पप्पूजी पाटील, समीरजी भिंगारदिवे, सचिनजी भांबळ, त्याचप्रमाणे मस्के बरोबर आलेले सर्व मित्र परिवार
यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो व या स्पर्धेचं साहेब एक वैशिष्ट्य असं होतं की आपण ही 40+ ज्यांचं एज आहे त्यांच्यासाठी आयोजित केली होती की जो फिटनेस आजकाल कमी होत चालला. हो ही सगळी जे खेळ 12 टीम होते सर्व 40+ होते विधातेचं. तर आता बाकीचे मुलं तर खेळतच असतात छोट्या वयाचे 20, 25, 30च्या आतमध्ये, पण हे जे आपण आयोजित केलं की 40+ म्हणजे खेळाडूमध्ये किंवा आपले जे इतर लोक आहेत त्यांना एक व्यायामाची आवड, कोणता तरी खेळ खेळला पाहिजे. आजकाल ते आपण कोविडमध्ये पाहिलं की एक आपलं शरीर तंदुरुस्त पाहिजे, त्याच आम्ही याच्यात ही स्पर्धा आमदार संग्रामभाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आयोजित केली व आपलं जे भारताचं संविधान आहे त्याचा पण एक प्रचार प्रसार व्हावा यामध्ये तो पण उद्देश होता की आतापर्यंत बऱ्याच स्पर्धा झाल्या पण संविधान या नावाने कोणती स्पर्धा नव्हती झाली. तर आपण ती संविधान चषक या नावाने ठेवली व आताच विधाते सरांनी जे सांगितलं आपण ही अशी दरवर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित करू. सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले, सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. व मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.